सलमा जी, बहुत बहुत आपका स्वागत है इस मंच पर. पुढच्या सत्राला सुरुवात करणार आहोत एका भन्नाट नाट्य प्रवेशाने. फसरदुवा झाल्यानंतर जमातीतले सगळे लोक मशिदीत एकत्र आले. परधर्मीय पुरुषाबरोबर पळून गेलेल्या नुराम्माच्या मुलीच्या फातिमाच्या प्रश्नावर काय चर्चा होते आणि काय निर्णय घेतला जातो याबद्दल सगळ्यांना प्रचंड उत्सुकता होती. जमातीतली बुजुर्ग माणसं, जमातीचे नेतृत्व करणारे पूर्वीचे नेते नत्तामाई आणि मुथावल्ली, इमाम असे सगळेच लोक चर्चेसाठी हजर होते. ही सगळी माणसं अगदी पुढे मान खाली घालून चेहरे ताणून बसली होती. सगळा माहोल तणावाचा होता. नुराम्माचा सुरकुतलेला चेहरा आणखी काळवंडून गेलेला दिसत होता. क्लांत मुद्रेनं ती बिचारी मदरशाजवळ उभी होती. चेहऱ्याभोवती आणि अंगाभोवती गुंडाळलेल्या पांढऱ्या दुपट्ट्यातून सुद्धा सभोवारच्या रोखलेल्या नजरा तिला टोचत होत्या, जखमी करत होत्या. विझलेल्या डोळ्यातलं पाणी अजून खळलं नव्हतं. बैठकीतले सगळे चुपचाप होते. चर्चेला तोंड फोडलं सुलेमाननं. खड्या आवाजात तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला, अरे सगळे तोंडाला कुलूप लावून का बसलेत? आपल्या जमातीला लागलेला काळीमा आपण कसा धुवून काढायचा? आपल्या जमातीला शिवी देण्याचाच प्रकार आहे हा, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. त्या रॉन्डेमुळे तोंड वर करून चालायची चोरी झाली आपल्याला. या प्रकरणाचा काय सोक्ष मोक्ष लावायचा ते बोला सगळ्यांनी. सुलेमान, आपण मशिदीच्या आवारात आहोत. इथे आवाज चढवून बोलायला हवं का? थोडा संयम ठेवा. संयम ठेवा म्हणणं सोपं आहे, पण इथे जमातीची इज्जत पणाला लागली असेल तर रक्त खवळणारच ना. हीच घटना सौदीत घडली असती तर आतापर्यंत चौचाल बाईला रस्त्यावर खेचून दगडाने ठेचली असती लोकांनी. हो, रान इतक्या वेळ जिवंत राहूच शकली नसती. बाहेरच्या मुस्लिम देशातल्या या शिक्षण बद्दल तुम्हीही जाणून आहात, हो की नाही? हो आप्पा, जरा घबरा. याच गोष्टीवर बोलायला आपण सगळे एकत्र जमलो आहोत. जे घडलं ते घडलं. हरामी कुठं तोंड दडवून बसलेत काय माहित. यापुढे काय करायचंय याविषयी आता बोलूया. जे घडू नये ते आपल्या गावात घडलंय. वर्षानुवर्ष आपल्या जमातीचा मान सन्मान रुतबा आपण प्राणपणानं सांभाळत आलोत. परंपरांचा आदर राखत आलोत. पण या एका घटनेनं आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लागली. ही छिनाल काफर पोराचा हात धरून पळाली. यापुढे ती आपल्या इलाख्यात दिसता कामा नये. तिला गावात प्रवेशाला मनाई करण्याबरोबरच जमातीनं या प्रकरणाबाबत आणखीही काही निर्णय घेतलेत. नुरम्मावरही आपण बहिष्कार टाकत आहोत. यापुढे नुरम्मा कडून मशिदीसाठीचा तिचा वाटा घेतला जाणार नाही. कुठल्याही प्रसंगासाठी हजरत नुरम्माच्या घरी फतिया दुआ करायला जाणार नाही. समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात नुरम्माला सहभागी होता येणार नाहीच. शिवाय मशिदीतून निंबू कांजी मिळण्याचा नुरम्माचा अधिकार ही रद्द करण्यात येत आहे. कुठल्याही सामुदायिक मेजवानीसाठी नुरम्माला निमंत्रण दिलं जाऊ नये. या आदेशांचं पालन प्रत्येकानं करायचंय. सगळ्यांना कळलं मी काय म्हणतोय ते? जमातीच्या पंचांनी गर्दीसमोर काय बोलायचं, कुठले आदेश द्यायचे याचा निर्णय आधीच घेऊन टाकलाय आणि सुनावून टाकलाय. चर्चेचं तर फक्त नाटक आहे. जमलेल्या सगळ्यांनाच हे कळलं होतं. नत्तामाईंनी आपलं बोलणं भरभर उरकलं. सुनावलेल्या निर्णयावर पुन्हा उलटसुलट चर्चा, चर्चेला फाटे फुटणं असा कुठलाच गोंधळ त्याला मशिदीच्या आवारात नको होता. पण नुराम्माची स्थिती, तिला बिचारीला नत्तामाईच्या शब्दांनी डोक्यावर डोंगर कोसळल्यासारखं झालं होतं. संपलं आता. शरीरातून उरलासुरला जीवही निघून चाललाय असं तिला वाटत होतं. फातिमाच्या कृत्यामुळं रागानं आणि शर्मेनं ती आधीच अर्धमेली झाली होती आणि आता नत्तामाईच्या शब्दांनी, सुनावलेल्या शिक्षेनं ती पुरती हादरून गेली. माझ्या मुलीने जे काही केलं ते साफ चूक आहे हे मान्य, पण त्याची शिक्षा मला का? तिच्या करणीचा बदला माझ्याकडून घेऊ नका. मी आयुष्यभर नेकीने जगले, पाप नाही केलं. मी कसं जगायचं? सांगा.
आता या वयात मी कुठे जाणार? अल्लाह, अगं मुलीला शिस्तीत वाढवणं जमलं नाही तुला, म्हणून जमातीने शिक्षा दिली आहे, कळलं का? सुलेमानच्या बोलण्याला हुंकारांनी शब्दांनी पाठिंबा देणारे आवाज गर्दीतून लाटेसारखे पसरत गेले. नूराम्मा सुलेमानच्या बोलण्यावर गप्प राहिली नाही. लहान मुलासारखं ती तेच ते अडवत राहिली. पोरीच्या हातनं चूक घडली, त्याची शिक्षा मला देऊ नका. मी काय केलंय? तिच्या करणीचा बदला माझ्याकडून घेऊ नका. हे नूराम्मा, आपल्या जमातीची प्रतिष्ठा, तिचा रुतबा म्हणजे काय हे समजावून सांगण्याची गरज आहे का तुला? तुला माहित आहे सगळं. आपणच आपली पद सांभाळली नाही तर मग कोण सांभाळणार? हा, विचार कर आणि मग तोंड उघड. तुला असंच सोडून दिलं तर उद्या कुणाला कशाचीच भीती उरणार नाही. या माणसांपुढं कसलंच गाऱ्हाणं घालून उपयोग नाही हे सत्य नूराम्माला कळून चुकलं. आणि या सत्याबरोबर एका विलक्षण स्वातंत्र्याची जाणीव सुद्धा नूराम्माला झाली. जमातीतून तिची हकालपट्टी झाली हे निश्चित होतं. हा निर्णय आता कुठल्याही प्रयत्नांनी फिरणार नव्हता. जे व्हायचं ते झालंच आहे, तर बोलून घेऊया म्हणून नूराम्मा आवेशानं बोलायला लागली. तुम्ही सगळी ज्येष्ठ मोठी मोठी माणसं मला जमातीतून हकलताय. तुम्ही छान व्हायचं ते होऊ दे. इथं बसलेल्या पैकी एकानं तरी छाती ठोकपणानं कबूल करावं की ते कधी हिंदू कामकरी बायांबरोबर झोपलेले नाही. आहे का एक तरी उदाहरण? बोला, उत्तर द्या, मला ऐकायचंय. एकाने जरी हे ना कबूल केलं तरी मी माझ्या पोरीचं पाप मान्य करीन. मी निराधार आहे म्हणून मला खिंडीत पकडता होय? अल्लाह बघून घेईल तुम्हाला. माझ्यासारखीला त्रास दिल्यामुळे तुमची ही सुटका होणार नाही. ए रहमान रब्बा, मोठा दाग पडल्यासारखं होत आहे. खाली कादरला धोक्याची सूचना मिळाली. चिडलेले तरुण नूराम्मापर्यंत पोहोचायच्या आधी तो चटकन तिच्यापर्यंत पोहोचला आणि तिच्या संरक्षणासाठी ढाल बनून उभा राहिला. नूराम्मावर धावून येणाऱ्या तरुणांना त्यानं ओरडून हटकलं. पाठीमागे फिरा, ताबडतोब. कुठे उभा आहात याचा भान आहे की नाही तुम्हाला? मशिदीसारख्या पवित्र जागेवर बखेडा करताना लाज वाटत नाही? बाई चुकीचं बोलली, मान्य, पण सध्या तिचा स्वतःवर ताबा नाही. एरवी तिला फार अक्कल आहे अशातला भाग नाही. ते झालं, सोडून द्या. त्यापेक्षा पुढे काय करायचं ठरवलंय त्याकडे लक्ष देऊयात. ही बया जमातीला वेडवाकडं बोलते, ते खपून कसं घ्यायचं? तुम्ही जमातीतले मोठे आणि तुम्हीच असं बोलताय. आता बायकांचं ऐकून घ्यायचं आम्ही? बांगडे भरलेत का हातात? जमातीच्या प्रतिष्ठेची, धर्माच्या पावित्र्याची आपल्याला केवढी काळजी वाटते याचं प्रदर्शन करण्याच्या संधी तापलेल्या वातावरणात आयतीच मिळाली सुलेमानला. ती त्याला हातची जाऊ द्यायची नव्हती. कादरला सुलेमानचा हा दुराग्रह अजिबात आवडला नाही. त्यानं नत्तामाईकडे पाहत परिस्थितीची जाणीव करून दिली. या पोरांशी बोला, त्यांना जरा काबूत आणा, नाहीतर मशिदीच्या आवारात भलतं काही घडून बसेल. भलाबुरं काही घडलं तर अख्ख्या जमातीला बट्टा लागेल. नत्तामाईला कादरचं सांगणं पटलं. त्यानं दोन्ही हात हवेत उंचावत सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. गर्दीची चुळबुळ आपसात चालू होती. एकटा सुलेमान मोठ्यानं बोलायला लागला.
तुम्ही सगळ्यांनी हात मिळवणी करून गावाला बर्बाद करायचा घाट घातला असं दिसतंय. करायचं ते करा. तुमची आपसात सुत जुळली आहेत तर मीच एकटा का मध्ये पडू? नुराम्मा, तू घरी जा. नुराम्मानं उत्तर दिलं नाही, पण न कळल्यासारखं ती थपकून तिथंच उभी राहिली. आपण जिवंत आहोत यावर तिचा विश्वास बसत नसावा. भानावर आल्यावर नुराम्मा तिथून निघून गेली. तिच्या खंगलेल्या थकलेल्या पाठमोऱ्या कुडीकडे पाहताना कादरच्या मनात प्रचंड अस्वस्थता दाटून आली. संध्याकाळ होत आली होती. तणावाच्या वातावरणात पानं सळसळवणंही चुकीचं आहे हे समजल्यासारखं मशिदीच्या आवारातलं बदामाचं झाड चुपचाप उभं होतं. पंच म्हणून आपण उपस्थित असताना आपली दखलही न घेता कादरनं नुराम्माला घराकडे पाठवलं यावर नत्तामाई नाराज होता, दुखावला होता. अर्थात कादरचं म्हणणं सहजी धुडकावणं शक्यच नव्हतं. तसं करण्यानं आणखी निराळं संकट उभं राहिलं असतं. कादर गावातला तालेवार माणूस होता. कादरच्या वडिलांनी पुढाकार घेऊन गावात जमातीसाठी मशीद बांधून दिली होती. त्यामुळं कादरला गावात खास मान होता. कादरनं सभोवार नजर टाकली आणि कठोर आवाजात बोलायला सुरुवात केली. जे काही घडलंय त्याची चर्चा थोडी बाजूला ठेवून आपण यापुढे काय करायला हवा याचा विचार आता करायला हवा आहे. असलं संकट आपल्या गावात पुन्हा येताच कामा नये याची काळजी आपण घ्यायला हवी. त्यांच्या असल्या मवाळपणानं आणखी भयंकर होण्याची शक्यता जास्त आहे. कादर मिया योग्य तेच बोललात. अशा लांछनास्पद गोष्टी गावात घडू नयेत याबद्दल कोणाच्या काही सूचना असतील तर द्याव्यात. आपण चांगल्या सूचना विचारात घेऊ. मला वाटतं झाल्या प्रकरणाबद्दल इतका काथ्याकूट करण्याची गरज काय? आपल्या बायकांना ताब्यात ठेवण्याची जबाबदारी अखेर पुरुषाचीच असते. घरातल्या बायकांना रस्त्यावर आणि बाहेर गावी एकट्याने जाण्यासाठी आधी प्रतिबंध करायला हवा. बरोबर आहे. दिवसाच काय पण रात्रीही त्यांनी घराबाहेर पडता कामा नये. आपल्या जमातीतल्या बायकांना निक्षून सांगा की आजपासून त्यांचं सिनेमाला जाणं बंद. हा नियमच करून टाका. बेशिमाम बोलण्यासाठी क्वचित तोंड उघडायचे, पण त्यांचं बोलणं खूप गांभीर्यानं घेतलं जायचं. जमलेल्या बहुतांश लोकांना बेशिमामची सूचना तत्काळ मान्य झाली असं नत्तामाईला लोकांच्या हावभावावरून वाटलं तरी. बेशिमामांनी एकदम योग्य सूचना केली आहे. आजपासून आपल्या बायका घराबाहेर पडणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी. आणि बायकांनी सिनेमा बघायला कायमस्वरूपी बंदी जाहीर करण्यात येत आहे. चला, आजची बैठक संपली. इतक्या गंभीर विषयावरची बैठक योग्य वेळी बोलावून चांगल्या तऱ्हेनं संपवल्याबद्दल नत्तामाई स्वतःवर खुश होता. मशिदीतून घाईत बाहेर पडणाऱ्या कादरला सुलेमाननं थांबवलं. मामा, काय केलं हे तुम्ही? त्या बाईने इतकी बकवास केल्यावर तुम्ही तिला तसंच जाऊ दिलात. आता बघा तुम्ही, यापुढे गावातील हिंदू लोक आपल्याला मान देणार नाहीत. त्यांची नजर बदलेल आपल्याकडे पाहिजे. आपल्याला शब्दाला किंमत उरणार नाही. सुलेमान, जगात वाईट गोष्टी घडतच राहतात. आपण काय करू शकतो सांग बरं? ज्या गोष्टींवर आपला ताबा आहे त्या गोष्टी घडू द्यायच्या का नाही हे आपल्या हातात असतं, हो ना? आपल्या एखाद्या कृत्यानं परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता असेल तर काळजी घ्यायला हवी. कादरनं सुलेमानचे खांदे सांत्वन केल्यासारखे दाबले आणि चालू लागला. मनात उडालेला गोंधळ, साचलेली दुःख यात जणू तो हरवून गेला होता. धन्यवाद. Salmaji, I wanted to ask you one question. What was your experience when you were observing this small skit and in a different state, in a different language? What was your feeling? Thank you very much for this opportunity to meet people and watch the program. Really,
I'm really emotional because I could remember that incident when I was in child. I saw this incident, and I wrote it in my novel. Now the same experience, same emotions came to me. Yes. And they are very well acted. Yeah, very well They are acted. very well acted. सोनाली, आत्ता जी पात्र आपण नाट्यप्रवेशात पाहिली त्या पात्रांबद्दल तू काय म्हणशील? सलमाच्या कादंबरीतलं ज्याचा मध्यरात्रीनंतरचे तास या नावानं अनुवाद मनोविकासनं प्रकाशित केला आहे आणि कविता महाजन या पुस्तकाची निवड केली होती. आज ती इथं नाही आहे, पण ती हे पुस्तक माझ्याकडे देण्यापूर्वी भरभरून बोलत होती आणि ती सलमाबद्दल सांगत होती त्यावेळी की सलमानं जे पारंपरिक जग तिचं बघितलं, तिच्या आसपासचं सगळं घरातलं उंबरठ्या आतलं आणि जोवर तिला उंबरठ्या बाहेर जाता येत होतं ते बाहेरचं जग ती बघत होती, तेव्हा त्यातली जी माणसं आहेत तीच या कादंबरीत आली. आता इथे समोर होते त्यात बहुतांशी पुरुष होते. ते गावातले वेगवेगळ्या आर्थिक स्थितीतले आणि वेगवेगळ्या प्रकारची सत्तास्थानं कुटुंबात किंवा गावात किंवा मशिदीत म्हणजेच गावात अशा अर्थी. तर अशी सत्तास्थानं असणारे लोक आहेत आणि ही सत्तास्थानं ही बाहेरून सौदी किंवा वेगवेगळ्या मुस्लिम कंट्रीजमध्ये श्रीलंकेत कमवायला बाहेर पडलेले पुरुष आहेत जे भरपूर प्रमाणात पैसा गावात पाठवतात अशा धार्मिक उत्थानासाठी. तर त्यांना या गावात आवाज आहे आणि यातला कादर नावाचा जो माणूस आहे तो सहृदय आहे जो सुलेमानला शांत करत होता. तर तो गावातच राहणारा आहे पण तो मोठा व्यापारी आहे, त्याची भरपूर शेतीभाती आहे आणि वयानं तो फार नसला तरी त्याच्या चांगुलपणामुळे त्याचा होल्ड आहे. म्हणजे सलमाच्या कादंबरीत अशीही सत्तास्थानं आहेत जी पैसा भरपूर पाठवतात आणि अशी सत्तास्थानं आपोआप तयार होतात जी नैतिक बळावर उभी आहेत. ती बाई जेव्हा म्हणते ना की तुम्ही सांगा एवढा आता हिच्यावरती आरोप करताय, तो मला ख्रिस्ताच्या जीवनातल्या प्रसंगासारखा वाटला. हा, की ज्यानं पाप केलेलं नाहीये त्याने पहिला दगड उचला. हे जे ख्रिस्ताच्या जीवनातला प्रसंग आहे तो तसाच प्रसंग हा आहे की ती सांगते की अरे तुम्ही नैतिकतेच्या गप्पा मारताय पण तुम्ही जे सगळं लपून लपून करताय ते करत नसाल तर मग आरोप करा. हो, इतका तो दाहक आहे प्रसंग. आणि नूराम्माची मुलगी पळून गेली एका हिंदू मुलाबरोबर, म्हणजे धर्मावरच जणू काही संकट येऊन कोसळले. ऍक्च्युली धर्म सांगतो की प्रेम हे सगळ्याचं मूळ आहे आणि मग प्रेम कुणीही कुणावर करावं. पण इथे दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीबरोबर गेली आहे तर आता सगळ्या गावातल्या मुलींना फुटतील स्वातंत्र्याचं धुमारे, तर त्याचं काय करायचं. म्हणजे हे जे आरडाओरडा करतायत पुरुष, जे दंगा करतायत ते सगळ्यात जास्त घाबरलेले आहेत. आज पण आपण आपल्या या आजच्या पार्श्वभूमीवर बघतोय की सगळ्यात जास्त आरडाओरडा करणारे आहेत आणि सगळ्यात जास्त निशाणी घेऊन धावणारे जे आहेत ते सगळ्यात घाबरलेले आहेत. पुरुषच नाही, स्त्रियाही सामील आहेत. पण सलमानं जे कादंबरीत सांगितलंय त्याच्यात तिच्या अनुभवाचा जो सगळा भाग होता तो तिच्या स्पेसिफिकली कर्मठ असणाऱ्या मुस्लिम समाजाचा आणि त्या गावाचा होता. पण तिला सांगायचंय की मी जी पाहिली ती माणसं मी इथे लिहिली, पण कुठच्याही धर्माची माणसं जेव्हा आपली अक्कल गमावतात आणि संवेदनशीलता गमावतात तेव्हा ती अशीच वागतात. जी व्यक्ती या चौकटीच्या बाहेर जाऊ पाहते तिला अवहेलनाच मिळते. सावित्रीबाईंनी जेव्हा पहिल्यांदा शिक्षण द्यायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला माहिती की त्या 2 साड्या घेऊन जायच्या, कारण लोक रस्त्यात असताना त्यांच्यावरती काही टाकतील ह्यासाठी. म्हणजे हा जो स्वातंत्र्याचा लढा असतो तो मला वाटतं स्वातंत्र्याचा लढा खूप कठीण असतो. सलमाजी, you stopped schooling when you were 13 and you were stranded or you were stuck in the 4 walls of your house for almost 9 years. What was that? 40 years before it happened, because in tiny villages they don't have more opportunity to see outside this world, no, what happening outside they don't know. Only the structure is very conservative. The villages, everybody is relatives, small community is there,
They are living together, all the relatives. They want control women. Basically, that is the issue. This is happening in India still. Women controlling by men. 40 years before, more conservative everywhere. But Islam never against education. Islam or Quran, we can get education. But these people, they don't want to give education for women. After eighth standard, whole women village, all women, they could not go to school. That is the system. Same thing happened to me, but I was afraid about that. And when I was child, I have interest to read and write. I want to go for college. I want to go for university. I had lot of dreams, my childhood, but they're not allowing. My father and mother told me, you should not go outside, school or college, anything. You have to be at your house, your room. No, I could not meet any men. I could not see any men. Other men could not see me. 9 years, we waiting. Every woman is same life. That is very, very much painful time I had, because I wanted freedom. I want to go everywhere. I want to go for college or cinema. Nothing happened 9 years. Then I ready to change my life, because education can change our life. Only education can give the freedom. What were the sources of your learning in that restricted environment? Yes, I had interest to read books. That not college education is getting. That same time I can get books from the library. But they allowed you to read books. Yes, we had a small library when I was in the 10, 11 years old. Every day I am going to there. I get books. I read there. And slowly I'm interested about the writings and poems and the international books, Russian literature, especially Russian literature. Russian literature. Translated in Tamil, Okay. not in English. I could not read English. Tamil translation books I got, Periyar, Ambedkar. Slowly I interested about literature. Then after my getting inside home, my cousin brother, he went to the library, he getting books for me. Then I tried to read the books. Slowly I wanted write poems, because my life is very painful. I could see all our sisters, they wanted study, they wanted freedom. Everybody is having that desire like me, but they could not explain to the family or father, mother. They won't accept also. Then I decided to write poems for me, for others. Do you remember your first poem? Yes, that poem is called Swasam, breathe. I want breathe myself. Wow. You should not do for me. Wow, wow. I want live my life. You should not decide. I want to study. I want to go out. Everything. I want to get married. For whom? Everything I wanted myself. But the family and the society and the religion, everything is decided for me. That is the poem. किती महत्वाचा विचार आहे की तुम्हीच माझ्यासाठी श्वास घेताय, तर मला निदान श्वास घेण्याचं तरी स्वातंत्र्य द्या. म्हणजे स्वातंत्र्याची सुरुवात कुठून होते बघा, की श्वास घेण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. आणि त्या ठिकाणहून, त्या स्थळामधून लढा तो चालू होतो स्वातंत्र्याचा, सलमाजींचा. When the family members came to know that you are writing, what was their reaction? My father and mother, they are happy about that, because they wanted to give me education. But because of the society burden, they could not
helped me. And what happened after marriage? Before marriage, the problem started when my poems published in the magazines. The problem started on society and the village people. They're not allowed, and they are fighting with my father and mother. And they said okay. They said okay. It's for happy for us, but I was 13 years old. Engagement happened for me with a village person for marriage. That family, they're not accepting. Then they came to me and fight with me. Oh, you should not write. Then I said, okay, you can go and stop the marriage. I wanted to write it. You told that. Yes. After 1 year, they came to me again. Okay, after marriage, you will stop. Oh. Everything. Yes, I know. So many women, they don't care about themselves. Then they thought, you after marriage, the children will become, then you will be stop the writings, everything. Okay, they are get ready to get married. How old were you when you got married? 20. 20. Okay. Then every woman, girls that 16 years old, they got married. Still it's happening so many मासिक places. पाळी झाली की बाईनं उंबरठ्याच्या आतच बसायचं, शाळा बंद आणि बाकीचं सगळं मनोरंजनाचं जे काही बाहेर स्वतः जाऊन लायब्ररीतनं पुस्तक घेणं, सिनेमाला जाणं हे सगळं बंद. असंच गावात फतवा होता. बरं. हां. आणि तेव्हा जेव्हा पाळी झाली त्यावेळी लगेच तिचं लग्न ठरवणार होते आणि तिनं आत्ता सांगितलं की तिनं बंड पुकारलं आणि 9 वर्ष तिनं एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलं आणि लग्नाला इतका विरोध केला आणि मग 20व्या वर्षी Salmaji, but why they opposed you? First, I should not write. Okay. Women should not think. Women should not think. Women should not have brain, no? But that is the main issue. Then my writings about, I criticized all issues in the society, some religious issues, not religion, the name of the religion. Now these days everywhere the marriage is happening. My son got married a Hindu girl. Oh. I don't have any problem. The society, everywhere it's happening. But that 40 years before it was happened, but the Kaf Panchayat had some problem. They created all the issues. Then my writings about women freedom and feminist, the thought of feminism, and the women body, how to use by men, these kind of issues also my family, they don't like. Only I should not write. I should not get identity. You should not get identity. As you are my wife. You are our daughter-in-law. But Salma's husband is him. Salma's family is this. This kind of identity, any family, they don't want it. Achha, but you continued to write and continued to publish. Yes, I was continued, but sometime every day fighting with my family, my husband and my mother-in-law. They criticized, the whole family, whole villages criticized me. Then I decided why I should not get a pen name. My original name is Rajati, but suddenly I got a pen name. I changed my name Salma. Oh. Then I writing my poetry, I published my poetry collection. Nobody knows. My family, they don't know. They thought, oh, she stopped everything. She is good woman. She having children. Okay, she stopped But everything. They are happy about that. How could you reach those editors of the magazines where you published your poems? Yes, I had my friends given some publishing name. One of great writer in Tamil Nadu, his name is Sundara Ramasamy. He was very popular writer. He had one publishing house. Then I sent a letter to him. I sent my poems also. He wanted to publish my poems. First, he don't know about me, but after he read my poems, they wanted to publish my poetry collection. They published my poetry collection. It was huge success. First Huge poetry success. collection, huge success. Everybody wanted to read the book, wanted to meet me, but nobody. I was anonymous. Nobody knows me, my address, my everything. I hid myself.
2001 totally changed. Everything changed because of the village panchayat election came to my village. Okay. I was sitting at home only, but that panchayat for reserved for women. There is reservation for women. Reservation for women. My husband is the politician, local politician. He wanted to stay in the election, but he cannot because women only should get chance. No, he wanted to give the opportunity to his mother. Oh, Not me. Ah. His mother, no, we are Muslims. We have to be at home. I don't want. She refused. After that, he went to his sister. She also same. No, we have to be at home. I don't want. Then finally, he wanted that power. He can win. Everybody knows he have a chance to win. Then finally, he came to me. 1 hour is remaining. The last 1 hour is remaining for the nomination. Can you sign this paper? He asked me. Why? I asked this. I know he is searching women in home, but not me. I wanted to refuse because sometimes he said, you can, after winning the election, I will take care of everything. You don't care about anything. I was afraid about that. Oh, after winning, he can misuse. I will go to jail. No, I'm afraid about that. He searched a puppet. Okay, but he is not like that. Just I have a fear with him. Then I called my friend, that writer, Sundar Ramsamy. I called. I wanted 10 minutes. Then I locked my room. I called him. What can I do? Then he said, you are writing 10 years continuously. You published my poetry collection, but nobody knows. You are still, you could not go as a writer for some programs. You could not attend anywhere, any programs. Still, you don't have freedom. This is the chance to get your freedom. You can sign the paper. Because my husband could not hide me, no, after this. yes. I have to go for Your stage. husband, I my have husband to could go not hide me. everywhere. Then I have to meet officials, collectors, everywhere. Then I signed the paper. Next day, totally changed every day, everything. He brought all the photographers. Took all the photos, like Namaste photos and poster everywhere, my poster. Before they don't want to use my name in the poem. Now, they wanted power. Everywhere my photograph, posters, all the media people came to meet me. And he is telling them, you can take photos, you can take interviews. Before nothing happened. Then totally changed. I went to all the villages on the jeep, campaigning. Without Everything burqa. happened. Without burqa. No, with parda. With parda. With parda, huh. That is the rules of our village. All the women should wear parda. Then after winning the election, I told him, I want to take care of everything. You can go your job. He was, well, no, you don't know. I think I can learn. Oh, No, wow. we can learn, no? Before I don't know what is the panchayat, what is the my role. No, I can read and write. But after, I don't know politics. Then some universities, Gandhigram universities, they are teaching something about the village panchayat level, women, new women, selected women. Then I visited there, I learned what is my power, what I can do for people. These kind of things I learned from them. Then I went to meet all the officials and collectors and directors. Everybody tried to help me because she is a Muslim girl. She wanted to do something for the people. They helped a lot. Then finally my husband understood the people, all the officials, they respect her because of she is a writer. Oh. Ah.
So many panchayat leaders, they waited for the collector. Collector only meet me first. Invited me. They gave a lot money for our panchayat. He could understand, okay, writing is not a madness. Writing is the power. Fantastic. Writing is the power. It's not madness. Can we hear few lines from your poems? One of your poems. This poem is contract. ஒவ்வொரு முறையும் அம்மா நாசுக்காய் சொல்வதே அக்கா கோபமாய் சொல்வாள். படுக்கை அறையின் தவறுகள் எல்லாம் என்னுடையதென. தினமும் படுக்கை அறையில் எதிர்கொள்ளும் முதல் பேச்சு இன்றைக்கு என்ன, अनेकமாக இறுதி பேச்சும் இதுவாகவே இருக்கும். थँक्यू. तर मी ती मराठीत कविता वाचते. कॉन्ट्रॅक्ट असं इंग्रजी त्याचं वर्जन होतं. करार. माझी आई जे कुजबुजत सांगते तेच बहीण फिसकारून बोलते. लग्नाच्या बिछाण्यावरचं सगळं अपयश तुझंच, तू ओढवून घेतलेलं. रोज रोज रात्री झोपायच्या खोलीत माझ्या कानावर येणारे पहिले शब्द, आज काय झालंय काय तुला, हेच असतात बहुतेक वेळा अखेरचे देखील. बोटं इशारा करतात वेश्येशी सौदा करावा तशी. भयग्रस्त रात्री मुक्तीच्या प्रतीक्षेत लक्षावधी चमचमत्या ताऱ्यांमधून शहाणपणाचे बोल तरंगत येतात. पिलांना पाजायच्या खटपटीत असलेली मांजर रडतीये लहान पोरासारखी हुंदके देत. आतडी पिळवटून गेली माझी तिच्या आक्रोशानं. तुझीही असतील गाऱ्हाणी, नवऱ्याला म्हणते ती, तुझीही असतील गाऱ्हाणी. माझी भूमिका मात्र लख्ख ठरवली आहे काळाने आणि इतिहासानेही. गढूळ का असेना, कुठली भूमिका आहे ही, गढूळ का असेना छटाकभर प्रेम मिळवण्यासाठी तुझं, माझ्या कर्तव्यांची पूर्तता करण्यासाठी तुझ्या मुलाची आई म्हणून. तू सॅनिटरी नॅपकिन्स आणि गर्भनिरोधकं आणून द्यावीस आणि अशी किरकोळ मदत घेता यावी तुझ्याकडून बाहेरच्या जगातली. मला शक्य झालंच तर तुझ्यावर थोडे हुकूम सोडण्यासाठी आणि माझा थोडा थोडका अधिकार गाजवता यावा म्हणून. माझी योनी किलकिली होते. तिला उमगायचं ते सगळं उमगलेलं असतं तरीही. एक आपल्याला कळू शकतंय की अशा तऱ्हेची कविता एक मुस्लिम कवयित्री तमिळ भाषेमध्ये जेव्हा लिहिते तेव्हा एका बाजूने तिचं समाजाचा काही भाग कौतुक करेल, पण दुसऱ्या बाजूनं एक बाई असं लिहिते, इतकं लिहिते, घाणेरडं लिहिते, अश्लील लिहिते, या सगळ्या आरोपांचा मारा सुद्धा या स्त्रीवर प्रचंड. कारण ज्या समाजात बाईनं स्वतःकडं नीट बघायचं सुद्धा नाही आहे आणि लग्न व्हावं काळं म्हणून काळं ठिक्कर पडायचं नाही आहे आणि स्वतःच्या कुठच्याच अवयवांकडे आरशात सुद्धा बघायची तिला परवानगी नाही आहे, त्या बाईनं पाळी, योनी, कॉन्डम्स या सगळ्या गोष्टींबद्दल, सगळ्या अवयवांबद्दल आणि प्लेजरबद्दल लिहावं याचा तिला हक्क नाही. आणि ती तिच्या कवितेत हे सगळं लिहित होती तेव्हा तिच्यावर अश्लीलतेचे आरोप झालेच, पण तुला धर्मातनं बाहेर काढू, तुझ्यावर बलात्कार करू, तुझं तोंड विद्रूप करू, अशा प्रकारचे इतके आरोप झाले की तिला गल्लीतून बाहेर पडणं अवघड झालं. पण पुन्हा असं होतं की आपण अनेक अशी उदाहरणं ऐकलेली आहेत मोठ्या मोठ्या लेखक कार्यकर्त्यांची की त्यांना आपल्या देशातूनच परागंदा व्हावं लागलेलं आहे आणि ते दुसरीकडे कुठेतरी जाऊन आपली अभिव्यक्ती करतायत. सलमाचं म्हणणं होतं की ही माझी माणसं आहेत, मी इथून पळून कुठे जाऊ, तर मी लिहिणार आणि हे माझं स्वातंत्र्य आहे याचा पुन्हा पुन्हा उच्चार करत राहणार, मला जमतात तेवढ्या धडका मी मारत राहणार, पण ज्या लोकांमध्ये राहून मला त्यांना बदलायची गरज आहे ते मी बाहेरून नाही करणार. त्यामुळे सावकाश सावकाश मी थोडंसं स्वतःला रोखून धरत थोडं त्यांना बदलाची संधी देईन, पण बदलेल असा तिचा विश्वास आहे, म्हणूनच ती इतकी वर्ष लिहित राहिलेली आहे. क्या बात. सलमाच्या साहित्याकडे तू कशी वळलीस? मी मगाशी जे नाव घेतलं महत्त्वाचं नाव कविता महाजन, तर तिनं मनोविकाससाठी हा भारतातल्या वेगवेगळ्या भाषेत काम करणाऱ्या आणि वेगळं काम करणाऱ्या स्त्रिया मराठीत याव्यात असा एक प्रोजेक्ट घेतला होता, भारतीय लेखिका नावाचा. आणि तिनं मला सांगितलं की 3 जणांकडून मध्यरात्रीनंतरचे तास ही त्या प्रोजेक्टमधली सगळ्यात मोठी कादंबरी होती. 3 जणांकडून परत आलेली ती आणि म्हणून माझा कसा काय तो नंबर लागला आणि तिला वाटलं की मी एका जागी बसून, म्हणजे हे थोडं ऐकायला पण हार्श वाटेल की एका जागी बसून मी ते काम पूर्ण करू शकेन
असं तिला वाटलं. आणि मी ते काम करायला घेतलं कारण कविता महाजनचा शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि आहे अजूनही, ती नसली तरी. पण हा सगळा व्याप जो होता तो वेगळाच होता. आणि माझं तोपर्यंत एकच अनुवादित पुस्तक आलं होतं मनोविकासनीच केलेलं, ड्रीम रनर. आणि बाकी या सगळ्या जगाचा मला अनुभव नव्हता. आणि मला इतकं बिचकायला होत होतं की बाहेरच्या देशांमधले जे पुस्तकं आहेत त्याचे सांस्कृतिक राजकीय रेफरन्सेस गुगलवर काही तुम्ही शब्द टाका तुम्हाला मिळतात. आपल्या भारतीय संस्कृती, रूढी परंपरा प्रत्येक राज्यात ज्या पाळल्या जातात, त्यांचं जे काही असतं, खानपान पद्धती, सगळ्यामध्ये इतकी विविधता आहे, पण ते सगळं आपल्या राज्यांना माहीत नाही आहे. त्यामुळं ते काय खातायत पितायत, ते काय वागतायत, ते काय कपडे घालतायत, त्यांच्या नमाजच्या वेळांना काय म्हणतात. शिवाय हे इंग्रजीतलं लक्ष्मी होलस्टॉमनी केलेलं जुबान बुक्सचं पुस्तक माझ्याकडे आलेलं. तर त्याच्यात सगळे कझिन होते, त्याच्यातला भाऊ कोण बहीण कोण, एकमेकाच्यात लग्न झाली आहेत त्यांची, ते नेमकी त्यांची नाती काय आहेत याचा सारखा नकाशा माझा बदलत राहिला होता. त्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठी कविता महाजननी दिलं खरं, पण मला भयंकर कठीण वाटत होतं. पण तू तिच्याशी जोडली कशी गेलीस? पुस्तक झाल्यानंतर आम्ही बोललो, तोपर्यंत कविता महाजनच त्यांच्याशी बोलत होती आणि माझा काहीच तिच्याशी संपर्क नव्हता. पण तिच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मला असं वाटत होतं की एका अर्थानं ती जे सगळं बोलतीये ती एक मायनॉरिटी आहे धर्मामुळे आणि मी एक मायनॉरिटी आहे अपंगत्वामुळे. तिच्याकडेही कुणी बघत नाही, माझ्याकडेही कुणी बघत नाही. आणि तिनं जे सगळं धाडस करून लिहिलंय, म्हणजे लैंगिक अवयवांची नावं मराठीत करताना मला इतकं दडपण आलं होतं, कारण माझ्या अवस्थेमुळे मी एक लैंगिक भावभावना असणारी व्यक्ती आहे, याला समाजानं खाट मारलेली आहे. तर मी मराठीत कसं करू, लिंग म्हणू, कॉन्डमला काय म्हणू, योनी असा शब्द टाईप कसा करू, मी स्वतःशी नाही उच्चारू शकत आहे. कारण माझ्याशी फक्त मेडिकलीच बोलायचं असतं, तब्येत कशी आहे, त्या पलीकडं मला काही माझं अस्तित्व नसतं. अशावेळी हा कंटेंट अतिशय घुसमटून टाकणारा होताच, पण एकीकडे मला असं वाटतं की तिनं तिच्या स्वातंत्र्याची वाट सुरू केली होती. मी व्यक्ती आहे, मला भावभावना आहेत आणि हे सगळं जग जरी मी बहिष्कृत असले तरी माझं आहे, जोपर्यंत मी स्वतःला बहिष्कृत करत नाही. त्यामुळे तिचं बोट धरून या भाषिक स्वातंत्र्याकडे सुद्धा मी गेले. You received many national and international awards, recognition, but did that change the attitude of your family and your community, your friends and relatives? I performed very well. 5 years I received so many awards from the government. Then my family means my husband. Family, my mother-in-law, they still they old people, they could not understand, but I don't bother about that. They also don't care about my works. That's okay. My husband changed because I am 2006 I was joined a party, mainstream politics. Before I was the independent candidate, I won the election. 2004 I joined at the DMK, that is a huge regional party. Then 2006 I was the MLA candidate. 2006. Huge opportunity I got from the party leader. Then my husband was very happy because he is belonging with the party. He is tried to get seat to so many years. But suddenly I got this opportunity because I am a writer. My party leader is not only politician, he was the writer. Karunanidhi, you know everybody. Karunanidhi. He was also a writer. He wrote near 200-300 books. He was a very popular writer. But he identified me, I am a writer. He wanted to give a chance to me. Then that election I lost only 1,000 votes. My family, my husband was very happy. He accepted my works, and then after that I can travel everywhere alone. Before 2006 I could not go alone. My husband should come with me, and my father or mother, somebody will take care of me. But after 2006
my life changed. My husband, he gave all the freedom. Not he should not give freedom to me. But nobody gives to others. But he happy about my works. He not trouble to me. After that, I got chance appointed as a state social welfare board chairperson. Chief Minister appointed me. Then I worked with the government 5 years. I helped lot of women to come out from the home and problems. So democracy itself emphasizes freedom. Yes. It's not the thing that anybody should give to anybody. No. So according to you, what is the freedom mean? Freedom means to me is liberation for each and everyone. I don't think one can see it as liberation only for women. It should be liberation for every individual. That women are enslaved in the name of male chauvinism and men taking pride in enslaving women. In a sense, I feel that it's also your problem and a kind of slavery in which men are trapped. Every individual has a right to live her or his life and assert their rights. I see it as a real freedom. I see as a real definition of freedom. वा, क्या बात है. स्त्रियांवरती गुलामगिरी लादणारे पुरुष हेच खरं तर वैचारिक गुलामीचे शिकार आहेत. त्यामुळे पुरुषांची वैचारिक गुलामगिरी संपणं हे स्त्रियांची सामाजिक गुलामगिरी संपण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. हा एक खूप मोठा विचार आत्ता त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये मांडला. You are an inspiration, right, for us also now. So after your story, a lot of women, especially from Tamil Nadu, must have got very inspired. Can you share with us some such examples that reached you? You are my inspiration. Yes, I heard a lot of voices from women. They called me after read my books. After seeing me, when I met so many college students and my village, especially my village, now they are going to school or colleges. The change is happening. Some girls, when they are coming to meet me, they are telling me, I want to become like you. Every woman have this freedom, the dream of the freedom. Now they are getting slowly, but so many women, they inspired about my life. And you feel very satisfied when this happens, Yes, right? yes, of course. We have a role model. Always we searching a role model. I want to become this. I have a role model. I want to become like Arundhati Roy. Everybody have. The village women and the village girls in college, they are so many Muslim girls. They have inspired on my story. The mindset is changing. No? The mindset is changing. सोनाली, स्वातंत्र्याचा अर्थ आपण सलमाजींना विचारला, त्यांनी सांगितलं की वैचारिक गुलामगिरी संपली पाहिजे पुरुषांची. तुला विचारलं स्वातंत्र्याची तुझी व्याख्या काय, तर तू काय सांगशील? तिनं जे मगाशी सांगितलं की एका एका श्वासासाठी सुद्धा दुसऱ्याकडून परवानगी घ्यायला लागते, तर इथूनच सुरुवात होते की मी माझं व्यक्तिमत्व आणि इतरांसोबत मला चालायचं आहे, तर माझ्या पायात मग आता दिसताना मी व्हीलचेअर म्हणून बंधनात दिसू शकते, पण आपणच आपलं स्वातंत्र्य ठरवू आणि पुन्हा पुन्हा अधोरेखित करू शकतो. मग ते स्वातंत्र्य अगदी श्वासापासून ते कितीही लांबपर्यंत जातं. जसं ती धर्माबद्दल सतत बोलतीये, तर धर्म काय सांगतो आणि धर्माचे ठेकेदार काय सांगतात आणि त्या ठेकेदारांना कुठं काय पायबंद घातला पाहिजे याचंही स्वातंत्र्य मी घेतलं पाहिजे आणि मी ते घेत असते. वा, छान. मला वाटतं आता या आपल्या गप्पांच्या सांगतेकडे आपण एक पोएमने किंवा एका कवितेने सांगता करणार आहोत. युअर 4 lines, सलमाजी. வாரிஸ் டயர் சகோதரிகள் தன் முறைக்கு காத்திருக்கிறார்கள்.
அம்மாவின் இறுக பற்றிய கைகளுக்குள் பொதிந்து கிடக்கும் சிறுமிகளின் யோனிகள் தைக்கப்படவென பாலைவன பாறைகளில் சிதறி கிடக்கின்றன. கூர்மிக்க ஆயுதங்களால் அறியப்பட்ட சிறு மலரினை ஒத்த கதண்டுகள். वारिस डिरीविषयी हिनं कविता लिहिलेली आहे. वारिस डिरी ही एक सोमालियन मॉडेल आहे. ओके. आणि त्यांच्या तिकडे आफ्रिकन देशांमध्ये अशी प्रथा होती की मुलीचा जन्म झाला की तिचं क्लिटोरियस योनी आणि योनीमुख हे शिवून टाकायचं, कारण बाईला कुठल्याही प्रकारच्या आनंदाचा अधिकार नाही. आणि जेव्हा तिचं लग्न होणार असेल तेव्हा ते ओपन केलं जायचं किंवा त्यातूनच संभोग व्हायचा, आणि बाळ होणार असेल तेव्हा तात्पुरतं ते ओपन केलं जायचं आणि पुन्हा शिवून टाकलं जायचं. आणि ही अतिशय घृणास्पद आणि वेदनादायक प्रथा होती. आणि बाईला कुठलाही जगण्याचा, तिच्या शरीराचा आनंद मिळता कामा नये अशा प्रकारची ती प्रथा होती. वारिस डिरी ही सोमालियन मॉडेल पहिल्यांदा त्याबद्दल सगळ्या जगाशी बोलली आणि मग ही प्रथा उच्चाटन हिचं करायचा प्रयत्न सुरू झाला. अजूनही काही प्रमाणात घाबरलेले लोक ती प्रथा टिकवू नयेत, पण तिचा उच्चार वारिसनं केला. आणि मग जसं इन्स्पिरेशनविषयी मगाशी तुम्ही बोलत होतात, तर सलमाची एक इन्स्पिरेशन तीही आहे जी स्वातंत्र्यासाठी असा उच्चार करते. आणि तिची कम्युनिटी ही तिला बादच करत होती की तू आपल्याकडच्या इतक्या महत्त्वाच्या परंपरेविषयी सगळ्या जगात अनादर निर्माण करतेस आणि आपल्याविषयी लोकांना काय वाटेल. तर वारिसनं त्याबद्दल भूमिका मांडली आणि संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सुद्धा जगभर अशा प्रकारचा सुंठा अनैतिक केला जाऊ नये याचा प्रचार तिनं केला. सलमाला ती इन्स्पिरेशन वाटते म्हणून सलमाच्या कवितेत ती आली. ओके. आपली वेळ येण्याची त्या वाट पाहत आहेत, मग त्यांच्याही योनी शिवल्या जातील. तोवर या लहानग्या मुली स्वतःच्या आईच्या घट्ट पकडीत मुटकुळं करून बसलायत. दाईने निर्मम हत्याराने वार केल्यावर नकोशा मृतपेशी इतस्ततः वाळवंटातल्या खडकांवर विखुरतात इवल्या फुलांसारख्या. बारक्या मुलींचा रक्तलिप्त टाहो वाऱ्याने थरथरतो. योनीच्या आतल्या पोकळीत कापलेलं शिवलं जातं घट्ट अभेद्य लिंगासाठी. लघवीनी पाळीच्या स्रावाला मोकळं करताना सोसवत नाही. जगभरातल्या सगळ्या ग्राहकांसाठी प्रदर्शनी रांगेत उभ्या कुणातरी नवख्याच्या प्रतीक्षेत या नव्या करकरीत योनी सुरक्षित आणि खात्रीशीर. कामप्रेरणेच्या चिरफाळ्या आणि वेदना भयंकर घेऊन त्या गायब होत आहेत इतिहासाच्या पानांमध्ये. या भगिनी वारिस डिरीच्या. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असतं, आणि मनामधून जर आपण स्वतंत्र असू तर वेगवेगळ्या मर्यादांचा स्वीकारही आपण करू शकतो आणि काही मर्यादा उल्लंघू सुद्धा शकतो. आणि मनातलं स्वातंत्र्य म्हणजे स्वैरता नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे एक जबाबदारी पण आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतः अभिव्यक्त होण्याचा एक प्रवास सुद्धा आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतः बरोबर दुसऱ्याला नेण्याचा प्रवास सुद्धा आहे. त्या जेव्हा 30 वर्षापूर्वी घडलेली, 40 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आपल्याला आज हसऱ्या चेहऱ्याने सांगत होत्या, आपणही हसत होतो, पण त्याच्या मागे एक वेदना होती, त्याच्या मागे एक संग्राम होता, त्याच्या मागे एक क्रांती होती आणि त्याच्या मागे एक उत्क्रांती सुद्धा होती. त्या जेव्हा आपल्याला असं म्हणाल्या की माय हजबंड कुड नॉट हाईड मी, त्याच्या पुढे तो मला लपवू शकला नाही. त्या म्हणाल्या आपल्याला की समाज सांगतो की विमेन शुड नॉट थिंक. या अवस्थेमधून जेव्हा एका साहित्यिकेचं, एका कवयित्रीचं निर्मितीक्षम मन जातं, तेव्हा पहिली कविता ही श्वास हीच असणार हो, दुसरी काय कविता निघणार. ही जी कविता आहे ना, त्याच्यामध्ये ओंकारामध्ये जशी शक्ती मानली जाते तशी शक्ती त्या शब्दांच्या मध्ये आहे. आणि तिथपासून आपण आज पाहतो की ज्या सहजतेने ते आपल्याबरोबर बोलतायत, हा किती मोठा प्रवास आहे. या प्रवासाचे काही कण आपण आपल्या आयुष्यात घेऊन गेलो तर आपल्याला कळणार आहे की विविधता आणि उच्च नीचता ह्यातला फरक.
निसर्गानं विविधता निर्माण केली, माणसानं भेदभाव निर्माण केले. त्यांच्याबरोबर आपण सोनालीला भेटलो आणि मला असं सतत वाटत राहिलं की तिनं किती सुंदर साम्य स्थळ सांगितलं. तिची एक स्वातंत्र्याची व्याख्या आहे. जगामध्ये स्वातंत्र्यासाठी तळमळणारे, घुसमटणाऱ्या व्यवस्थेची शिकार बनलेले किती सारे लोक आहेत आणि त्यातूनही तिचे निर्मितीक्षम हुंकार सोनालीचे हे सुद्धा आज आपल्या समोर आले. आणि ह्या सगळ्याला जोड देणारी ती 11 मिनिटं नाट्यप्रवेशाची, की ज्या वेळेला ज्यांना दिव्य दृष्टी आहे अशा मंडळींनी खरोखरच दिव्य दृष्टीने ते नाटक आपल्यासमोर सादर केलं, की हा एक अपूर्व अनुभव आहे. तो अपूर्व अनुभव या अर्थी आहे की समाजाने स्वतःच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवलेली एक स्त्री, आरोग्य म्हणजे काय, अपंगत्व म्हणजे काय याच्या व्याख्यांमुळं जखडून ठेवलेली एक स्त्री, आणि आपण सगळे यांना या तिघांनीही सक्षमता कुठे असते हे दाखवून दिलेलं आहे.